काय सांगाल? मंत्रालय अधिकारी मारहाण प्रकरण सुनावणी सुरू आहे. बी प्रदीप यांची साक्ष चालू आहे. काय सांगाल? खरं तर प्रश्न असा आहे का जे घोटाळे केले त्यांनीच आमच्यावर तारखा केलेल्या आहे, गुन्हे दाखल केले. तर लोकशाहीमध्ये हा मोठा एक लोकशाहीमधली हीच अधिकारीशाही आहे. म्हणजे इथून आता स्पष्ट होते का त्यावेळेस MP मध्ये त्याच्यात 30 मर्डर झाले, त्याच महापोर्टलला आपण इथलं काम दिलं आणि इथे सुद्धा काहीच्या गोठ्यामध्ये परीक्षा घेणं सुरू होत्या. ऑनलाईन सगळं मोबाईल गिबाईल परीक्षा केंद्रावर होत्या आणि त्या विरोधात आम्ही फक्त निवेदन दिलं आणि मग आपलं नाव येऊ नये म्हणून लगेच एक रिपोर्ट देऊन द्यायचा. तर हे आले ना आम्हाला धमकावलं, त्याच्यावर 353 दाखल होते. म्हणजे इतकी मुस्कट दाबी आहे. आणि मला असं वाटतं का मंत्र्यापेक्षा आता प्रशासनच कारभार चालवतं आहे हे स्पष्ट होतं आहे. दुसऱ्या केसमध्ये सुद्धा मला वाटतं तेव्हा शेट्टी साहेब, सुरेश शेट्टी काहीतरी आरोग्यमंत्री होते आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर आपण 5-6 काही तेव्हा डॉक्टरचे निवड झाली होती. निवड झाल्यावर 2 महिने नियुक्तीपत्र दिलं नाही आणि नियुक्तीपत्रासाठी माझ्या मतदारसंघातल्या राऊत नावाचा एक डॉक्टर होता आणि त्याला नियुक्तीपत्रासाठी 2दा आला, त्याला 1,00,000 रुपये मागून आले. मग मी शेट्टी साहेबांना गेलो, तर तुम्ही निवड झालेली आहे, नियुक्तीपत्र द्या, एका ऑनलाईन ईमेलद्वारे नियुक्तीपत्र द्या ना. ते दिलं नाही, पत्र दिलं, म्हटलं उपोषणाला बसतोय तुमच्या कॅबिनला. तर लगेच तिथल्या कक्ष अधिकाऱ्यानं रिपोर्ट देऊन टाकलाय आणि 353 माझ्यावरच दाखल झाला. त्यांच्यावर कारवाई झालीच नाही. फक्त फायदा असा झाला का त्या 1000 डॉक्टरांना थोडं तिथं आम्ही उपोषणाला बसल्यानं की लगेच नियुक्तीपत्र भेटले. आता 1-1 वर्ष खाली डॉक्टर नाही. म्हणजे आंदोलन केल्यावर फायदा होतोय, पण केसेसही अंगावर येतात. म्हणजे आता आमच्यावर 350 केसेस झाले, एकही स्वतःसाठी नाही, सगळ्या दिव्यांग बांधवासाठी, शेतकऱ्यासाठी अशा काही हे झाल्या. तो एक शाखा अधिकारीच होता, त्याला क्वार्टर देत नव्हते, त्याच्या हार्टचं ऑपरेशन झालं होतं. हा जो एकंदरीत मी म्हणतो ना सरकार बदललं, म्हणजे असं वाटलं काँग्रेस गेल्यावर मोदीजी आले, मोदीनंतर BJP खाली आली, वरते BJP खाली BJP, असं मला असं वाटलं होतं का याच्यामध्ये काही बदल होईल, प्रशासकीय कामकाजामध्ये बदल होईल, पण प्रशासकीय कामकाजामध्ये काहीच बदल नाही. सरकार बदललं तरी अधिकारी तेच आहे. म्हणजे मला तर असं वाटतं कधी कधी का आमदार होण्यापेक्षा अधिकारी होणं फार चांगलं आहे. कारण आमदाराच्या आधीच चालत नाही, अधिकाऱ्याच्या आधीच चालतं. आणि याच्यात खरं तर बदल होणं फार गरजेचं आहे. का एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे मी नेहमी सभागृहामध्ये म्हटलं होतं का तलाठ्यानं फेरफार चुकवला, तहसीलदाराने तोच केस कायम ठेवली, कलेक्टरने ठेवली, सर्वोच्च न्यायालयात केस गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं, खरं आहे फेरफार चुकीचा झाला. मग चुकीचा झाला तर खालची सगळ्याला तुम्ही निलंबित करा ना. ते कोर्ट असा आदेश देतच नाही, फक्त फेरफार दुरुस्त करा. तर याच्यामुळं अंधाधुंद झालेला आहे देशामध्ये. म्हणजे विश्वास उडाला आहे, विश्वास राहिलाच नाही. आता काल निकाल लागला म्हणजे पात्र आणि अपात्र आता या विषयावर. एकीकडे या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, दुसरीकडे असा एक निकाल लागलाय. काय वाटतंय तुम्हाला? एक मात्र कसं आहे, या 5 वर्षामध्ये आता जातीय वातावरण देश राज्यभरात आहे. एकमेकाच्या लोकांना पाहताना तुझी जात काय असे प्रश्न आता पुन्हा दुसरं असं आहे का अंधश्रद्धेचा माज पुन्हा वाढलेला आहे. म्हणजे लोक काही पण म्हणतात का हे एक जो लोटा टाकला तर बा पोरगं पास होते, अभ्यास करायची गरज नाही. संत महात्म्याचे अभंग आता इथं सगळे मुठमाती भेटून घेतली. आणि दुसऱ्या कोर्टाच्या या सगळ्या एकंदरीत आपण जर विचार केला तर राजकीयमध्ये सगळं ढवळून निघालेलं आहे. म्हणजे आता लोक बिलकुल बिनधास्त जे आपण जर पाहिलं, आणि मी नेहमी म्हणतो का आता असं कोण ते म्हणतं ना, कोण ते एक गाणं होतं ना, कोण काय म्हणतं ते शराबी पिक्चरमधलं, नशे में कौन नहीं यारो मुझे बताओ जरा, तसं कोण बंडखोर नाही यारो मुझे बताओ जरा, अशी एक व्यवस्था आहे. कालचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही शिंदे साहेबाच्या बाजूनच बोलणार आहे. त्यांनी आपली बाजू भक्कम मांडली, त्यांनी चुका करून ठेवल्या. तुम्ही जर वाचलं तर जे निर्णय घेतले शिवसेना पक्षानं
ते कायदेशीररित्या घेतले, पण त्याची आपण पाहतोय पाठपुरावा करायला पाहिजे. ज्या प्रोसेस करायला पाहिजे त्या शिवसेना पक्षानं केल्याच नाही आणि मग हा आळशीपणा शिवसेनेच्या अंगात आलाय. एकंदरीत असंच त्या रिझल्टमध्ये दिसतंय. तुम्ही आळशीपणा म्हणताय शिवसेनेचा, मात्र ज्यावेळी हे सगळे निर्णय झाले त्यावेळी एकनाथ शिंदे देखील त्याच बाजूने होते. हे आळशीपणा म्हणायचं की जाणीवपूर्वक करून ठेवलेलं मार्ग होता? शिंदे साहेब त्या प्रक्रियेत नव्हते. आता तिथल्या त्या शिवसेनेचे सचिव कोण, कोषाध्यक्ष कोण, अध्यक्ष कोण, कार्यकारी अध्यक्ष कोण, याचं ते काम आहे ना. माझा पक्ष आहे, माझा सचिव काम करत नसेल किंवा मी काम करत नसेल तर थर्ड एखादा माझा जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा आमदार आहे, त्याला बोलण्यात काही अर्थ नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.